हॅलो, तर आज आपण बघणार आहोत की मसूर डाळ आणि मुगाच्या डाळीपासून केलेला डोसा. तर इथे मी ह्या दोन्ही डाळी भिजवून घेतल्या होत्या आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मग मी आता ह्याला छान पेस्ट करून घेणार आहे. एकदम पातळसर पेस्ट करायची आहे. एका भांड्यात काढून किंचित पाणी टाकायचं आहे. मीठ टाकून आपल्याला नीट एकजीव हलवायचं आहे. आता आपल्याला साईड बाय साईड तवा गरम करत ठेवायचा आहे. त्याच्यावर सगळं तेल टाकून घ्यायचं आहे नीट. तवा छान तापला की आपल्याला त्याच्यावर 1 चमचाभर बॅटर टाकून डोसा छान पातळ टाकून घ्यायचा आहे. मी ते नॉनस्टिकचा तवा घेतला आहे, जेणेकरून तेल पण कमी लागतं आणि खाली चिटकत नाही तो आणि तुकडे पडत नाही. आपल्याला वरून थोडंसं ऑइल सोडायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की डोसाचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आता आपल्याला ह्याला दुसऱ्या साईडनी पण टर्न करून फ्राय करायचा आहे. हा डोसा एकदम झटपट होणारा आहे आणि बिलकुल पण ह्याला वेळ लागत नाही. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा.